आमचे आई पप्पा आले होते, ते काय राहिले नाही आहे, गेलं ते आता अंधार झालेले आहे. तर आमचे मिस्टर गेले आहेत ट्रिपला. तर आम्ही जेवण करायला लागले. मी बनवली होती सोयाबीनची भाजी बघू शकते, आणि हे पालक आहे तर उद्या बनवणार आहे म्हणून कट करून ठेवले. आम्ही जेवत होते. बघा हे सिजून चटणी आहे, आणि तर ठेसा आहे, आणि चपाती, आणि लिज्जर पापड घेतले होते. आमची निवृत्ती चपाती घेऊन खायला लागले बघू शकते. आमची तनू तनू इकडे तिकडे पळायला लागले, ते पण खाल्ली. तुझं ताट कुठे आहे? भात कोणी खाणार? तर ते पटकन जेवण उठली, आणि आमचे अजून जेवण होत आलेत. तर थोडंसं भात खायचे मला. तर आज बघा आमची आई आले होते म्हणून बांगडी घातलेली आहे, माझी बहिणीला पण आणि मला पण, आणि माझी आई पण बांगडी घातलेली आहे. खूप सुंदर वाटते. माझी बांगडी कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. आता उद्या नागपंचमी आहे म्हणून बांगडी घालून आलेले आहे. तर कशी वाटायला लागली माझी हाताला, तर खूप मला कमेंटमध्ये सांगा माझी हात कशी वाटते, तर आणि कशी दिसायला लागली माझी हात. तर आम्ही जेवण करायला लागले. तर माझे मिस्टर पण नाही आहे घरी, तर हा एकदम सामसूम वाटायला लागले आम्हाला, काय करमना झालेत. कारण की हे वेळी आमचे मिस्टर राहायची, आणि मुलांना वगैरे थोडंसं मस्ती करायची, आणि आमची निवृत्ती पण फारच मस्ती करायची. पप्पा कुठे गेले रे? ट्रिपला. कुठलं गावाला? नाशिक. आणि कधी येणार आहे? काल परवा. काल नाही रे, उद्या. पाटे येणार आहे ना. तर बरं, तू जेवायला लागले ना. तर आम्हाला पण काय जेवण तेवढं थोडंसं गेलेत, कारण पोट भरून काय जीव वाटणं झालेत, कारण की त्या घरी राहायचे रोज. तर आम्हाला कसं तर वाटायला लागलं म्हणून आम्ही, आई आली होती, पप्पा आली होती, मग काय बनाना वगैरे आणलेलं आहे. कुठे आहे बरं, दाखव. केळं वगैरे आणले होत्या, तर आम्ही केळे पण खाल्लेले. तर अजून थोडंसं काढून ठेवलेलं आहे, म्हणजे बाकीचं काढून ठेवलेलं आहे. आमची जाऊबाईला पण आता आली होती, तर बसून गेलेले आता तुम्ही जेवण करा म्हणून. हे बघू शकते सगळ्यांनी केळं बिळं आणलेलं आहे, तर आम्ही खाल्लेले आहेत. हे बघू शकते आई पण आणली, आणि आमचे सासू पण आणले होते, आमचे सासू पण आले होते, आणि माझे सासू पण आज येऊन एवढं सगळं कट्टभर राशन करून गेलेले. तर नको काही नव्हतं. आज हे महिन्यात हे निवृत्तीला खूप दवाखान्याला दाखवलेलं आहे मी, त्याला टायफॉइड झाले होत्या. तर माझ्या हातात 1 रुपये पण नव्हत्या. माझी सासू येऊन मला सगळं राशन बनवून गेलेले. तर राशन काय काय आणलेलं आहे मी तुम्हाला दाखवते पुढच्या ब्लॉगमध्ये आता जेवण झाल्यानंतर. माझी सासूने राशन भरून ठेवलेलं आहे. हे चांपेचं तेल पाकिट आहे 3 4. अगं नीट ठेव की. माझी सासू भरलेले 4 तेलचं पाकिट, आणि हे 1 किलो पोहे, आणि हे काय आहे सरपेक्स बाजूला ठेव, आणि हे अगरबत्ती देवासाठी. हे गूळ आहे, 1 खोबरं तेलचं बॉटल आहे, आणि 1 किलो गूळ भरलेले, आणि हे खुलं चहा पावडर आहे, आणि हे शेंगदाणे अर्धा किलो, संतूर साबण भरलेले 1 गट्टू. तर हे तुरी डाळ आहे, आणि काय बरं हे आहे हळद, आणि हे आहे मोहरी, आणि हे आहे मूग डाळ, आणि हे आहे 2 किलो साखर, आणि हे 5 किलो ज्वारी. हे बघा खूप महाग आहे ज्वारी, पण ते तिथंच राहू दे, काय आहे दाखव फक्त. आणि हे आहे हरभर 1 किलो, आणि हे आहे जिरा, आणि हे आहे साबणचे गट्टू, भांडी, हे आहे विंबर, आणि ते आहे साखर नाही तांदूळ आहे. नीट दाखव, हात काढ, दिसणार कशी आहे बघा. 5 किलो ते 5 किलो नाही सॉरी 10 किलो तांदूळ भरलेले ते पोतच. आणि हे सगळं बघू शकते माझी सासू, कारण की घरात काही राशन नाही म्हणून मी त्यांना बोलले होते, म्हणून ते सगळं भरून आणलेले. तर आमच्या निवृत्तीला मी दवाखान्यात दाखवले म्हणून माझ्याकडे 1 रुपये पण राहिले नव्हत्या. तर एवढं सगळं मी कामावरनं काम करून यायचंपर्यंत माझी सासूने हे सगळं लिस्ट करून छान मस्त राशन भरून आणलेले. तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर सासू असलं तर असं असावी, की कारण की आपण बी आता बाई आहे म्हणलं तर आपल्याला कळतं आई कोण आणि सासू कोण. असं नसतं, सगळं आपण एकसारखंच मानलं पाहिजे, की आमची आई आहे म्हणूनच आम्ही म्हणायला पाहिजे. कारण की कोण म्हणतात की जाऊ द्या त्या कशाला भरून द्यायचं, ते करतील कामं आणि ते खातील असं बोलतात.
पण आमची सासू असं नाही म्हणत, की सगळं राशन भरून दिलेलं आहे. कारण की माझ्याकडे 1 रुपये पण नव्हते आणि त्यांचे नातू पण म्हणले होते, माझे मुलगा पण म्हणले होते आजीला, "आजी घरी काय काय सामान बिमान नाही आहे, संपलेलं आहे, आई काही भरलं नाही." तर मला दवाखाना दाखवले म्हणून त्यामुळे माझी सासूने सगळं 2-3 हजारची राशन भरून दिलेले आहे. अजून एक गहूचे कट्टा म्हणजे 30 किलोचे एक कट्टा आहे, ते अजून आणलं नाही दुकानामधलं. ते संध्याकाळी आणून देते म्हणून म्हणलेले. तर आता वाजत आले 9:30, तरी पण ते अजून काय आणलं नाही. हे पण राशन मी खाली जाऊन आणलेले. खूपच बालाजी दुकानमध्ये गर्दी होती म्हणून ते काही लक्ष दिलंच नव्हत्या, म्हणजे राशन जाऊन कस्टमरला देऊन येऊ म्हणून. तर मी मुलांना घेऊन खाली जाऊन मग गाडीवर आणलेलं आहे एवढे राशन. तर अजून एक गव्हाची पोतं येणार आहे, तर त्या काय आल्या नाहीत, तर सगळं देते का काय माहिती नाही. तर मी अजून फोन बी केलं नाही. तर नक्की कमेंटमध्ये सांगा आमचे राशन कसं वाटले आणि आमची सासू काय काय सगळं सामान भरलेले, काही चुकलं नाही. फक्त एकच कमी आहे, मीठ नव्हते भरलेली, पण मी घेते त्या काही नाही फरक, म्हणजे तेवढं लक्षात नसेल त्यांना. तर मी भरून घेते. तर नक्की कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला हे सगळं राशन माझी सासू भरून दिले म्हणून. मनाला कसं वाटलं तर नक्की सांगा. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. नागपंचमी आहे म्हणून ते मेहंदी काढून घ्यायला लागली. तर मेहंदी पण आणली होती मी सगळ्यांना लावण्यासाठी, बांगडीबरोबर बांगडी घालताना. हे पण आणले होते, मेहंदी पण आणले होते, बघू शकते. आता उद्या कसं माझी मेहंदी वाढते नक्की कमेंटमध्ये सांगा. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. उद्या सकाळी नागपंचमीला आई पप्पा सणाला बोलवायला आले होत्या, सण करून ये माई म्हणून. तर मी पप्पाला म्हणल्या उद्या येणार आहे म्हणून. आता उद्या मी सकाळी आई पप्पाकडे जाणार आहे. माझी बहीण पण तिथंच राहते. तर आता माझी बहीण आणि आम्ही तिथंच भेटूया. आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय.